पावसाचं पाणी शिरल्याची दृश्य समोर येत आहेत। तर संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। सिल्लोड तालुक्यामधल्या सावंगी गावामध्ये या पावसामध्ये अनेक जण अडकून पडले आहेत। अनेक लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। तर अगदी काल रात्रीपासून संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि सखल भागांमध्ये सध्या पाणी साचून राहिलेलं आहे। MIDC मधील बजाज कंपनी परिसरामध्ये सुद्धा पाणीच पाणी झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळते। तर हे मुख्य रस्ते आहेत आणि या मुख्य रस्तेत सध्या पाण्याखाली गेल्याची स्थिती सध्या संभाजीनगरामधून समोर येते। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील भिवगावमध्ये अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामुळे काही लोक अडकून पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली। अग्निशमन दलाने 27 नागरिकांना या पुराच्या पाण्यामधून सुखरूपपणे बाहेर काढले। आपण बघतोय मुसळधार पाऊस हे या ठिकाणी वैजापूरच्या ठिकाणी भरून राहिलेलं होतं आणि त्यामुळे अनेक लोक अडकून पडलेले होते। यापैकी 27 नागरिकांची सुखरूपपणे सुटका केलेली आहे। आपण बघतोय महिला आणि लहान मुलांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। तर मुसळधार झालेल्या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झालंय आणि केवळ लोकच नाही तर पशुधन सुद्धा यामध्ये अडकून पडलेलं आपण पाहतोय। माणसांची त्यासोबतच जनावरांची सुद्धा कसबस करून सुटका सध्या केली जाते। नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। गोदावरी नदीला आलेल्या या पुरामुळे शहरामधल्या गाडीपुरा भागामध्ये